अहिल्यानगर जिल्ह्यात तलाठी एसीबीच्या जाळ्यात. तक्रारदार पाडळी आळे तालुका पारनेर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आत्या ह्या शेजारच्या कळस तालुका पारनेर या गावाच्या मूळ रहिवासी असून त्या अशिक्षित आहेत. कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांचे नाव शेत जमिनीचे गट क्रमांक 37 व गट क्रमांक 48 असे 2 गट आहेत. तक्रारदार यांच्या आत्याचे पती हे दिनांक 6/8/2023 रोजी मयत झाले होते. तक्रारदार यांचे आत्याच्या पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीला वारसदार आहेत. सदर शेत जमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व संबंधित कागदपत्रे 1 महिन्यापूर्वी जमा केली होती. तक्रारदार यांच्या आत्या ह्या अशिक्षित तसेच वयोवृद्ध असल्याने व तक्रारदार यांचा आतेभाऊ हा पनवेल नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या कळस येथील शेतजमिनीबाबतच्या वारस नोंदीच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांच्या आत्या यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे. सदर वारस नोंद करण्याकरिता लोकसेवेत लोकसेवक घोरपडे तलाठी सजा पाडळी आळे यांनी 5,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक आशीर्वाद प्रभाकर घोरपडे तलाठी सजा पाडळी आळे यांना पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे शेतजमिनीची वारस नोंद लावण्यासाठी 3,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न. तर 3,000 लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.